सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू लेक्चर. आपण 3Dचा टॉपिक जवळजवळ काल सांगितलं होतं संपवलेला आहे. जवळजवळ म्हणजे संपलेलाच आहे तो सोडा. आपण शेवटला स्पियर अँड टेट्राहेड्रॉन बद्दल गोष्टी बघितल्या, पिरामिड बद्दल गोष्टी बघितल्या. सो जेवढे काही आपण पॉईंट्स घेतले ते सगळे पॉईंट इम्पॉर्टंट ऑब्व्हियसली होते शेवटच्या लेक्चरमधले, आणि ऑफिशियली तो टॉपिक जवळजवळ कम्प्लीट झालेलाच आहे. आता येणारे जे 2 ते 3 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत त्याच्यामध्ये मला प्रॉब्लेम्स भरपूर घ्यायचे आहेत तुमचे, म्हणजे मॅक्सिमम टाईपचे प्रॉब्लेम कव्हर करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला अप्रोच समजेल प्रॉब्लेम्स कसे असले, कसे सोडवायचे किंवा आपण काय विचार केला पाहिजे बेसिक. तर या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी हे 2-3 लेक्चर खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, बऱ्यापैकी तुम्ही सगळे प्रॉब्लेम सोडवताय, तुमचा कन्सेप्ट चांगला क्लिअर झाला आहे. या संडेच्या टेस्टला तुम्ही 100% चांगले मार्क आणणार आहात. पण तरी सुद्धा कसं आहे की एखादा प्रॉब्लेम ज्यावेळी आपल्याला थोडासा टफ लेवलचा वाटतो तर त्याचा एक अप्रोच जर समजला तर तो कधी कठीण वाटणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, सो आपण आजच्या लेक्चरमध्ये ते कव्हर करून घेणार आहे. वेळ परमिट झाला तर 100% मी एक शॉर्टकट किंवा ट्रिक्सचं लेक्चर जसं दर टॉपिक नंतर आणतो ते सुद्धा आणण्याचा प्रयत्न मी 100% करेन. ठीक आहे, सो चला आजच्या आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. क्वेश्चन लिहून घ्या पहिला. इफ द ॲक्सेस आर रेक्टँग्युलर, इफ द ॲक्सेस आर रेक्टँग्युलर, ओके, अँड पी इज द पॉइंट त्याचे कोऑर्डिनेट्स दिले 3, 2, 3 आणि -1. then the equation of the plane through P at right angles to OP is. ठीक आहे, to OP is. आता पहिला क्वेश्चन वाचून घेऊया, व्यवस्थित समजून घेऊया. इफ द ॲक्सेस आर रेक्टँग्युलर, ठीक आहे, ओके, चला ह्याचं आपल्याला काय समजलं नाही तरी सोडून द्या, विषय काय हरकत नाहीये. इथे काही नाही, तुम्हाला एक प्लेन बद्दल तर डिस्कशन चाललंय, बाकी काय नाही. ॲक्सेस आर रेक्टँग्युलर, तुम्हाला नॉर्मल जी कंडिशन असते तीच इथे दिलेली आहे. अँड पी इज अ पॉइंट, जे कोऑर्डिनेट्स दिले आहेत. द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पी, म्हणजे ऑब्व्हियसली एक आपल्याला प्लेन दिलाय. सगळ्यात पहिली गोष्ट 3D मध्ये काय नाही समजलं ना तरी पहिला प्लेन दिलाय तर प्लेन काढून घ्या, बाकी पुढचं पुढे होतो. एक पॉइंट पी आहे ज्यातून तो प्लेन पास होतोय, आणि ओपी जो आहे म्हणजे ओ आता दिलाय म्हटलं समजून जा की तो ओरिजिन बद्दल बोलण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, ओपी म्हणजे तो बाबा कुठेतरी ओरिजिन वरून बोलण्याचा प्रयत्न करतोय, आणि पॉईंट पी ला परपेंडिक्युलर टाकलेला आहे त्या प्लेन वरती. ठीक आहे, आता हा जो रेड प्लेन आपला काढलेला आहे ह्याचं इक्वेशन मला फाइंड करायचं आहे. सिंपल टास्क आहे, बरेचशी मुलं लागले असेल आम्हाला की सर हे तर सिंपल क्वेश्चन आहे, आम्ही इझिली काढू शकतो. आता याच्यासाठी मूलभूत गोष्टी लागणार कुठल्या? इक्वेशन ऑफ प्लेनचं तुम्हाला हे फॉर्म्युला टाईप तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे की काय आहे, बरोबर आहे. दुसरं म्हणजे प्लेन काढण्यासाठी, इक्वेशन ऑफ प्लेन काढण्यासाठी आपल्याला बेसिक काय लागतो. ठीक आहे, जसं एखादी रेसिपी बनवायला काही गोष्टी मला पाहिजेत, किंवा चहा बनवायचं म्हटलं साखर, चापूड वगैरे काय बरेच पाहिजे असते. ठीक आहे, तसं इक्वेशन ऑफ प्लेनसाठी मला काय पाहिजे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या प्लेनवरती लाय करणारा ऍटलिस्ट एक पॉईंट, ऍटलिस्ट म्हणतोय 100 दिलं तरी काय फरक पडतो, त्यातला कुठला तरी एक उचलायचा. ठीक आहे, असं बरेच वेळा जाणवतं क्वेश्चन्स मध्ये की 2, 3, 4 पॉईंट दिलेले असतात जे प्लेनवर लाय करतात. मग बरेच जण म्हणतात सर इक्वेशन कुठल्या पॉईंटवरून काढू, तर कुठलाही पॉईंट घ्या, तुम्हाला ऑप्शन मध्ये मॅच करायचं असेल तर एक एक पॉईंट टाकायला सुरुवात करायचं, मग कुठला ना कुठला ऑप्शन मॅच होईल. ठीक आहे, म्हणजेच काय महत्वाची गोष्ट म्हणजे काय, एक पॉईंट जो त्या प्लेनवरती लाय करतो. यस, माझ्याकडे आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स पण माझ्याकडे आहेत. ठीक आहे, सो ही पहिली गोष्ट माझ्या जमेची आहे. त्यानंतर मला पाहिजे असतात ते डिरेक्शन रेशोज, म्हणजे थोडक्यात एक नॉर्मल जे मला इक्वेशन पाहिजे असतं. ठीक आहे, जे आपल्याला ह्या प्लेनला परपेंडिक्युलर असणार आहे, अशी एक नॉर्मल आपल्याला इथे गरजेची असते. आपण एन वेक्टर ज्याला आपण म्हणतो ना, सतत आपण म्हणतो एन वेक्टर पाहिजे, तर तो एन वेक्टर आणि एक पॉईंट असेल तर बिंदास इक्वेशन तुम्ही प्लेनचं लिहू शकता. थोडक्यात बेसिक रिक्वायरमेंट एक पॉईंट, आणि दुसरी बेसिक रिक्वायरमेंट म्हणजे एबीसी हवेत. आता एबीसी म्हणजे डिरेक्शन रेशोज पाहिजेत, आणि ते हवे असतील तर मला कुठे ना कुठे 100% नॉर्मलचं इक्वेशन गरजेचं आहे. मग आता इथे नॉर्मल कुठे येणार, इथे मला काय नॉर्मलचा विषय आहे का? आता आपल्याला कसं आहे, 2 पॉईंट आणि एखादी पॅरलल लाईन दिलेली असेल तर आपण काय म्हणतो त्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेऊया आणि मग नॉर्मल मला भेटून जाईल. इथे तसं काही विषय नाहीये. पण तुम्ही एक गोष्ट बघा, ओपी पण परपेंडिक्युलरच आहे ना, म्हणजे हा सुद्धा एक नॉर्मल प्रमाणेच ऍक्ट होतोय माझा, बरोबर आहे. ओपी वेक्टर जर मी काढला तर हा एक नॉर्मल प्रमाणेच ऍक्ट होतोय. सो मी काय करू शकतो, बिंदास ओपी वेक्टर काढा. आता ओपी वेक्टर काढायला ओपचं तर ऑब्व्हियसली 0, 0 आणि 0 असणार आहे, आणि पी चे पॉईंट तुम्हाला माहितीच आहे, म्हटलं हे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. 2i प्लस 3j आणि -k. ठीक आहे, सो ही गोष्ट इथे मला क्लिअर झाली. ओपी वेक्टर भेटला. आता ओपी वेक्टर भेटला म्हणजे एबीसी पण भेटले मला, साहजिक आहे ना, एबीसी पण इथे मला अवेलेबल झाले. सो मी काय केलं, पहिला एबीसी लिहून टाकले. आता एबीसी म्हणजे तुम्हाला सांगितलंय कोएफिशियंट ऑफ IJK म्हणजे तुमचे एबीसी आहे, ते तुम्हाला कधीच सांगून झालेलं आहे. आता पॉईंट आहे, कोएफिशियंट्स आहेत, तर इथे विषय संपला. आता तुम्हाला हे सेम आहे, असू दे ना,
मला ओरिजिन पासून सांगितलंय म्हणून ते सेम आलं. इथे जर ओरिजिनच्या ऐवजी एखादा पॉईंट असतात ज्याचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत तर हा नक्की इथे एबीसी बदलले असते. त्यामुळे कन्फ्युज आणि चुकीचं काय वाटण्याची गरज नाहीये, बिंदास इथून सोडवू शकता. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळं सामग्री झाली, आता रेसिपी करायची कशी तर इक्वेशन ऑफ प्लेन माहिती पाहिजे ना. तुम्ही काय दिलं एक्स मायनस x1 प्लस b इंटू y मायनस y1 प्लस c इंटू z मायनस z1 इज इक्वल टू 0. तो हे बेसिक इक्वेशन ऑफ प्लेन आहे. आता एक्स वाय झेड ला काय सबस्टिट्यूट करायचं नाही माहिती आहे ना, तर नाहीतर इक्वेशन ऑफ प्लेन येईल कुठून. ए माझ्याकडे आहे 2, एक्स तसाच ठेवला, x1 म्हणजे काय झाला 2 झाला, बी ठेवला तसाच y मायनस 3. आता काय याच्यामध्ये टेन्शन नाही, म्हणजे काय हा थोडासा सगळे सेम असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आता हे तुम्ही सोडवायला सुरुवात करा. 2x मायनस 4 प्लस 3y मायनस 9 मायनस z मायनस 1 इज इक्वल टू 0. एकत्र करा 2x प्लस 3y मायनस z. आता हे काय झालं मायनस 4 आणि मायनस 1 किंवा मायनस 9 आणि मायनस 1 असं मायनस 10 करा, मायनस 14 झालं. त्याला इकडे ढकलून द्या प्लस 14 ला, म्हणजे झालं 2x प्लस 3y मायनस z इज इक्वल टू 14 इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे. सो क्वेश्चन रिलेटिव्हली सोपा होता आणि अशा टाईपचे क्वेश्चन येतात मेन्स मध्ये. असं काही टेन्शन नाही की हा क्वेश्चन सोपा आहे, हा कसा विचारणार, तर हे क्वेश्चन जनरली तुम्हाला बघायला भेटतील. तुम्हाला सांगितलं टाइप ऑफ क्वेश्चन मध्ये काय इक्वेशन ऑफ प्लेन वगैरे विचारलं जातं, त्यानंतर लाईन वगैरेचं प्रोजेक्शन विचारलं जातं, इमेज विचारली जाते, त्याच्यानंतर तुम्हाला काय कोप्लेनॅरिटीच्या कंडिशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत ज्या विचारल्या जातात. एखादा अननोन असतो आणि कोप्लेनर आहेत सांगतात, तो फाइंड करा, डिटर्मिनंट काढून फाइंड करता येतो. आपल्याला बऱ्याच गोष्टी आपण शिकलेल्या आहेत ना, सगळ्या त्या मेन्स मध्ये आपल्याला कुठे ना कुठे उपयोग येणार. ठीक आहे. सो फर्स्ट क्वेश्चन वरून माझी अपेक्षा तुमच्याकडून एवढीच आहे की तुम्हाला एवढं तरी ऍटलीस्ट समजलं असेल किंवा इक्वेशन ऑफ प्लेन काढताना मूलभूत गोष्ट काय आहे. सो ज्यांना 3D आता जेवढा झालेला आहे त्यामध्ये जर काय कन्फ्युजन असेल तर आज मला वाटतं ते क्लिअर झालं असेल. ठीक आहे. चला आता जर असं इक्वेशन ऑफ प्लेन काढता येतं तर अजून सुद्धा असे पर्याय असतील ना की इक्वेशन ऑफ प्लेन काढू शकतो. तर बघूया त्याच्यावरून. द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू ओके. आता इथे गंमत आहे, हे जरा चांगला क्वेश्चन आहे कारण काय जे मगाशी मी बोललो ना मल्टिपल पॉइंट्स असतील तर काय करायचं. ओके. इज परपेंडिक्युलर टू द लाईन जॉइनिंग द पॉइंट्स. ओके. द पॉइंट्स. आता पॉइंट्स का तर 2 पॉइंट दिले 3 4 -1 अँड 2 -1 आणि 5 इज. ठीक आहे. चला क्वेश्चन व्यवस्थित वाचून घेऊया, ते पहिला महत्वाचं आहे. इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू म्हणजे एखाद्या पॉइंट मधून तो पास होतोय. ठीक आहे. मला फार मी पुढच्या लाईनकडे जाणारच नाही. लक्षात आहे काय माहितीये, एक गोष्ट खाऊया पहिला, जे जमते ना तेवढंच फक्त खायचं, त्याच्यानंतर अपचन होऊ शकतं. काय होतं आपण 4 गोष्टी एकदम वाचतो आणि मग त्यातून काय ती फिगर आहे मला माहित नाही. इक्वेशन ऑफ प्लेन म्हणजे मला प्लेन पाहिजे, मी काढला. पासिंग थ्रू दिस म्हणजे एक बाबा हा पॉईंट दिलेला आहे मला ज्यातून तो पास होतोय. तुम्ही त्या पॉईंटला ए म्हणा बी म्हणा काही म्हणा, त्याचे कोऑर्डिनेट्स काय 2 3 आणि -1. चला एक लाईन झाली, माझी अर्धी फिगर कम्प्लीट आहे. अँड इज परपेंडिक्युलर टू लाईन जॉईनिंग द पॉइंट्स म्हणजे 2 पॉइंट जॉईन करून एक लाईन भेटले जी ह्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे एक परपेंडिक्युलर लाईनचा आपला विषय चाललाय, काढून घेतली एक लाईन परपेंडिक्युलर. ठीक आहे. चलो आता ही लाईन बनले कशामुळे तर 2 पॉइंट्समुळे बनले. 2 पॉइंट्स कुठलेही पकडा, पी क्यू पकडा, मग पी काय झाला तुमचा 3 4 -1 आणि क्यू झाला 2 -1 आणि 5. ठीक आहे. आता एवढं हे फिगरवरून मला किंवा ह्या क्वेश्चनवरून एवढी फिगर बनवता आली. पुन्हा तोच प्रश्न, मला इक्वेशन ऑफ प्लेन लिहायला मुळात काय पाहिजे तर मला एक पाहिजे पॉइंट, तो ए दिलेला आहे, अतिशय आनंद आहे. एक परपेंडिक्युलर म्हणजे एक नॉर्मल पाहिजे, तर ती मी मिळवू शकतो कारण पी क्यू वेक्टर काढला तर संपला विषय. बरोबर आहे ना. ओपी क्यूपी कुठलाही वेक्टर काढा तुम्ही, क्यूपी म्हणा ओपी म्हणा, तर तुम्ही जे नाव द्याल त्या पद्धतीने. ठीक आहे. शक्यतो ओ तेव्हाच वापरा ज्यावेळी ओरिजिनचा विषय असतो. ठीक आहे. सो आता इथे मी काय करू शकतो तर बाबा आपण याच्यावरून ज्यावेळी काढायला जाणार आता क्यूपी जर मी म्हटलं वेक्टर. ठीक आहे. क्यूपी मुद्दाम म्हणतो मी कारण थोडंसं जरा सोपं वाटेल काढायला. ठीक आहे. सो 2 मायनस असं होऊन जाईल ना ते पी मायनस ना, म्हणजे 3 -2 म्हणजे 1 आय. ठीक आहे. तसं 4 -1 म्हणजे +5 जे. ठीक आहे. आणि इथे काय होणार आहे -1 म्हणजे हे -6 के. ठीक आहे. सो हा वेक्टर जो झाला हा माझा काय वेक्टर आहे, हाच माझा एन वेक्टर झाला ना, हाच माझा एन वेक्टर झाला नॉर्मल. म्हणजे मला एबीसी भेटले. बघितलं, प्रथम गोष्ट मला जी समजते ती माझ्याकडे एक पॉइंट आहे, मला एबीसी ची गरज आहे, मी लिहून काढला 1 5 -6. ठीक आहे. सो 1 5 -6 लिहून काढल्यानंतर मला आत्ताच इक्वेशन ऑफ प्लेन माहिती आहे, ए इंटू x -x1 प्लस बी इंटू y -y1 प्लस सी इंटू झेड -z1 इज इक्वल टू 0. आता तुम्ही हुशार आहात भरपूर, त्यामुळे तुम्ही सतत इक्वेशन लिहिणार नाही, पण आपल्या मास्तराचं जरासं ऐकायचं असेल तर प्रत्येक इक्वेशन लिहा, तर ते कुठेतरी तुमच्या डोक्यात फिट बसेल. ठीक आहे.
वाय मायनस 3 आणि -6 इंटू झेड मायनस 1 म्हणजे +1 इज इक्वल टू 0. काही नाही, सोडवायला सुरुवात करायची. आपल्याला काय, आपलं काम झालेलं आहे, आता फक्त हे काल्पनिक काम कॅल्क्युलेशन बाकी आहे, बाकी काय टेन्शन नाही बघा. सो x प्लस 5y मायनस 6z, आता काय नाही, -13 आणि -6 -19 आणि हे -2 म्हणजे किती आलं बरोबर ना, 19 - 21. ओके, कुठे गडबड झाली, कुठे गडबड झाली, x मायनस 2 म्हणजे x मायनस 2 झाला हा इथे 5 बरोबर आहे. ऑप्शनमध्ये मला 21 कुठे दिसे ना, म्हणून म्हटलं तर एक लक्ष टाकूया. ओके, माय मिस्टेक. कॅल्क्युलेशन करताना चूक झाली, ठीक आहे. ओके, सो हे किती झालं, हे मायनस आहे, इथे झालं z, आता हे z1, z हा -1च आहे ना. ओके, विल सी द पॉइंट. ओके 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 सो आय हॅव बाय मिस्टेक आय हॅव टेकन 1 मायनस, इथे आपलं 1 आहे, मी चुकून -1 लिहिलं, ठीक आहे. सो इथे काय चेंज होईल, हे -1 राहील म्हणजे हा जाऊन +6 होईल, ठीक आहे. हा जाऊन काय होईल इथे +6 होईल. ओके, सो -z हे करेक्शन करून घेऊया, तसंही काय फरक नाही पडत, आपल्याला मेथड गरजेची आहे, हे महत्वाचं आहे. सो आता काय झालं, हे झालं 5y 6z तसंच राहिलं. आता हे -15 आणि हे झालं -2 म्हणजे किती झाले, हे झाले आपले -17 आणि प्लस, ठीक आहे. सो एकदा पुन्हा आपण कॅल्क्युलेशन वरती नजर मारूया, काय गडबड आपण पुन्हा केले का. लेट अस चेक दिस थिंग, बघूया. z -1 बरोबर आहे ना, सो z -1, सो -2, इथे काय y -3 आहे ना, y -y1. ओके 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 सॉरी देयर आर लॉट ऑफ मिस्टेक्स इन दिस क्वेश्चन, ठीक आहे. ओके, सो हे -3 आहे म्हणजे हे +3 झालं, हे +15 झालं. ओके, नाव इट इज ओके की हे 21 आणि हे -19 इज इक्वल टू 0 झालं, ठीक आहे. सो ऑप्शन्स सोबत मॅच करायचं, ऑब्व्हियसली बघायचं होतं, कारण तिथे कुठे मला दिसत नव्हतं, म्हणून वाटलं मला क्वेश्चन मध्ये मिस्टेक आहे, सो मी रिचेक केलं, होऊ शकतं. सो देअरफॉर आवर फायनल आन्सर विल 5y - 6z इज इक्वल टू 19, ठीक आहे. सो कसं आहे, पॉईंट ज्यावेळी तुम्ही इथे लिहिता, आता कसं आहे, मी सुद्धा हा पॉईंट इथे लिहिताना काय केलं, 1 ला मायनस घेतलं आणि 3 पॉझिटिव्ह ठेवला चुकून, ते उलट होतं, त्याच्यामुळे पूर्ण क्वेश्चन मध्ये इथे मिस्टेक झाली, ठीक आहे. सो महत्वाचं काय की ह्या असल्या मिस्टेक्स होत राहतात, काय प्रॉब्लेम नाही, ह्या रेक्टिफाय होतील तुमच्या, पण तुम्ही ह्याच्यातून काय आहे की तुम्हाला मेथड करणं गरजेचे आहे, की बाबा आपण काय करतोय, कुठला पॉईंट घ्यायचा आहे, कुठला नाही घ्यायचा आहे. आता असं पण कंडिशन होऊ शकते की प्लेन मध्ये 2 पॉईंट दिलेत, मग काय करायचं, तर तसं पण आपण बघून घेऊया, ठीक आहे. सो होपफुली क्लिअर असेल. आणि आता इथे तुम्ही हे उलट करून घेतलं तर तो एक नवीन क्वेश्चन तयार होईल, ठीक आहे. सो त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण इथे माझ्याकडे ऑप्शन होते आणि ते मॅच होत नव्हते, म्हणून मला जाणवलं कुठेतरी मिस्टेक असेल, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द इक्वेशन ऑफ प्लेन थ्रू द पॉइंट्स ओके 2 3 आणि -1, ठीक आहे, 1 आहे, ओके, अँड 4 - 5 and 3 and parallel to y-axis and parallel to आपण x-axis is, ठीक आहे. सो काय दिलंय, इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पॉइंट्स. आता इक्वेशन ऑफ प्लेन विचारलंय म्हटल्यावर मला पुन्हा प्लेनची गरज पाहिजे. सो प्लेन काढला ऑब्व्हियसली. आता त्यांचं म्हणणं काय, ह्या प्लेनवरती 2 पॉईंट लाय करतात, म्हणजे एक पॉईंट जर आपण हा पकडला A आणि एक पॉईंट पकडला B, तर A चे कोऑर्डिनेट्स काय दिले 2 3 आणि 1. आता प्रॉपरली तो -5 आणि 3, ठीक आहे. सो आता इथे एक लक्षात घ्या, आणि त्याने काय सांगितलंय, अँड पॅरलल टू एक्स ऍक्सिस. मग पॅरलल टू एक्स ऍक्सिस म्हणजे काय, हा जर मी एक्स ऍक्सिस पकडला माझा, हा जर एक्स ऍक्सिस पकडला, तर फक्त आय कंपोनंटचं मला कन्सिडरेशन करायला पाहिजे, बाकी कुठल्या कंपोनंटची मला गरज नाहीये, ठीक आहे. सो आता एक लक्षात घ्या, मला एक नॉर्मलची गरज आहे जी इथे मला दिसत नाहीये. मग ती नॉर्मल भेटणार कुठं, इथून विचार करायची सुरुवात इथून झाली पाहिजे की बाबा आता माझ्याकडे 2 पॉईंट्स आहे, म्हणजे मला सरांनी सांगितलं की एक पॉईंट जरी प्लेनवर असेल तरी सुद्धा भरपूर झालं, पण आता झाले 2 पॉईंट आहेत, तर मग त्यातला कुठलाही मला चालेल, म्हणजे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. पण इथे मला काय परपेंडिक्युलर न देता पॅरलल दिलंय. मग साधी गोष्ट आहे, हे 2 वेक्टर जर क्रॉस प्रोडक्ट केले तर सिंपल आहे, मला एक नॉर्मल भेटून जाईल, आणि तेच मला हवं आहे. सो पहिली गोष्ट म्हणजे AB वेक्टर कनेक्ट करा. सो AB वेक्टर तुम्ही फाइंड करू शकता. लक्षात घ्या कसं आहे, तुम्ही अप्रोच काय ठेवता त्या हिशोबावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. सो AB वेक्टर जर काढायचं म्हटलं तर B - A करा. सो 4 - 2 म्हणजे 2i
त्याचं -5 आणि -3 म्हणजे -8j आणि 3 - 1 म्हणजे +2k. ठीक आहे. सो आता हे वेक्टर जर भेटला मला AB वेक्टर भेटला. ठीक आहे. सो आता मी जर AB ओके क्रॉस I ओके AB क्रॉस I घेतलं तर काय येणार आहे. आता I इथं क्रॉस लिहा 2I -8j +2k. आता याला सोडवायच्या दोन पद्धती आहेत. तुम्ही एकतर माझं स्पष्ट म्हणणं आहे की भले किती तुमचे कन्सेप्ट स्ट्रॉंग असतील तरी 2 मिनिटाचे डिटर्मिनंट सोडवण्यासाठी उगाच ना व्याप काहीतरी करून घेऊ नका. ओके सिंपल जे आपल्याला माहिती आहे ते लिहा आणि गपचूप सोडवा. कारण काय मी इथून दिस इंटू दिस करू शकतो म्हणजे आयचा कंपोनेंट येणार नाही. पण -8 हा जे सोबत नाही येणार. आय जे म्हटल्यावर येणार काय के आला पाहिजे म्हणजे -8k आणि हा आय इथे मल्टिप्लाय केला तर k इंटू आय झाला म्हणजे हा काय झाला -j झाला. ठीक आहे. बघा त्याच्यामुळे काय होणार आहे की उलट मल्टिप्लिकेशन आहे. सो हे कन्फ्युजन जर तुमचं IJK मध्ये असेल तर डिटर्मिनंट मांडा सरळ. सो हे तर आय इंटू सगळं हे झिरोच राहिलं. आता हे -j इंटू काय येणार आहे 2 बरोबर आहे आणि हे काय येणार आहे +k इंटू -8 कारण 2 इंटू हे मी पुढचं लिहिलेलं नाही. ठीक आहे. सो इव्हेंच्युअली काय आलं -2j -8k. ठीक आहे. आता हे भेटल्यानंतर मी काय करू शकतो हे मायनस वापरण्यापेक्षा आहे ना -2 जर बाहेर काढलं तर j +4k असं दिसतंय बरोबर आहे. म्हणजेच काय मी 1 आणि 4 असं डायरेक्शन रेशोसाठी मी वापर करू शकतो. म्हणजेच काय झालं की आता n वेक्टर जो आला तो I चा कंपोनंट 0 आला. ठीक आहे. त्याच्यानंतर +j आणि +4k असं मी म्हणू शकतो. ठीक आहे. हा n वेक्टर माझा आला कारण मी तो 2 कॉमन काढले अशा हिशोबाने. सो माझे ABC काय झाले ABC काय झाले 0 1 आणि 4. आता मला ABC भेटले. ठीक आहे. आता मला प्लेनचं इक्वेशन पण लिहिता येतं a इंटू x - x1 प्लस b इंटू y - y1 प्लस c इंटू z - z1. ठीक आहे. इक्वेशन पण लिहिता येतं. हे तर आहे माझ्याकडे. सो हे लिहिलं ह्याच्यामध्ये काय लिहितो ह्याचा काय फार फरक पडणार नाहीये. b चं 1 लिहिलं आता y - y1 लिहितो प्लस c चं 4 लिहिलं z - z1 लिहितो. आता हे ब्लँक का ठेवलं असं तुम्हाला वाटत असेल तर ह्याचा ब्लँक ठेवण्याचं कारण म्हणजे काय ह्याचा काही संबंध नाही 0 मल्टिप्लाय होतोय. पण y1 घ्यायचा कुठला मी हा y1 घेऊ की हा y1 घेऊ हे डिपेंड आहे तुमच्या इक्वेशन वरती. ठीक आहे. तुमच्या ऑप्शन वरती डिपेंड आहे. मी आता a घेऊन बघतो. सो 2 3 आणि 1 सो 2 3 आणि 1 मी आता फर्स्ट a पॉइंट टाकलेला आहे. मी असं लिहितो होतं a साठी हे सोडवलेलं आहे. ठीक आहे. सो हे काय येणार आहे y - 3 प्लस 4z - 4 इज इक्वल टू 0. सो हे तुमचं y प्लस 4z - 7 इज इक्वल टू 0 म्हणजे y प्लस 4z इज इक्वल टू 7. सो हे ऑप्शन मध्ये आहे हे तुमचं आन्सर आहे. पण असं पण होऊ शकतं की बी पॉईंट टाकायची वेळ येईल काही हरकत नाहीये. तुम्ही जे -5 आणि 3 टाका. सो -5 आणि 3 टाकल्यावर काय होणार आहे y -5 म्हणजे y प्लस 5 आणि 3 झालं ना. सो 4 इंटू z - 3 इज इक्वल टू 0. x तसंही 0 राहत आहे. सो हे पण सोडवून घ्या म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की बाबा आपल्याला असं सुद्धा सोडवता येणार आहे. 4z हे किती झालं -7 इज इक्वल टू 0. ठीक आहे. सो इथे बघितलं हे पण सेमच उत्तर आलेलं आहे तुमचं. ओके सिंपल आहे. तुम्ही कुठला पॉईंट घ्यायचा हे तुम्ही डिसाईड करा काही हरकत नाहीये. तुमचा आन्सर तसंही येणारच आहे. ओके सो दिस विल बी युअर आन्सर. आता हा 7 फक्त मी इकडे घेऊन आलोय बाकी काही वेगळं असं केलेलं नाहीये. ठीक आहे. सो जास्त इन्फॉर्मेशन आहे काय वाईट आहे चांगलीच गोष्ट आहे आपल्यासाठी. आपल्याला जेवढी इन्फॉर्मेशन जास्त तेवढं आपण सुखी असं म्हणायचं लक्षात घ्या. ठीक आहे. सो मला वाटतं आता 3 प्रॉब्लेम झाले. या तिन्ही याच्यात तुम्हाला इक्वेशन ऑफ प्लेन वगैरे हे काढणं आता क्लिअर झालं असेल की बाबा कुठल्या सर्कमस्टन्सेस मध्ये येऊ शकतं. तर एक पॉईंट दिलाय त्यानंतर एक परपेंडिक्युलर दिले त्याच्यावरून काढलं. एक पॉईंट दिलाय आणि 2 पॉईंट ज्याच्याने परपेंडिक्युलर बनते ते बघितलं. त्याच्यानंतर काय दिलंय एक पॉईंट दिलाय 2 पॉईंट जे प्लेनवर लाई करतात आणि एक ऍक्सिस पॅरलल दिलाय त्याच्यावरून मी काढलं. आता ह्याच्यापेक्षा पण वेगळे सिनारिओ तयार होऊ शकतात पण बेसिक 3 कळले तर मिळवू शकतात सगळ्या गोष्टी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन सिंपल आहे. आपण द coordinates of the foot of perpendicular drawn from the point A. ठीक आहे. पॉइंट A दिलाय त्यांनी. ओके जस्ट अ मिनिट. पॉइंट A काय दिलाय बघा 1 0 3 आणि 3 टू द join of points 4 7 1 and C 3 5 3 is. ठीक आहे.
सो पहिली गोष्ट म्हणजे क्वेश्चन समजून घ्या, इथं प्लेनचा काही संबंध नाहीये, इथे आपल्याला लाईन लाईन खेळायचं आहे, ठीक आहे. सो द कोऑर्डिनेट्स ऑफ फुट ऑफ परपेंडिक्युलर आर ड्रॉन फ्रॉम पॉईंट ए, म्हणजे कुठल्या तरी हवेत एक पॉईंट ए आहे, ठीक आहे, हे इथं मला कळलं पाहिजे 1 0 आणि 3 असलेला, आणि एक लाईन झालेली आहे तयार. कशाने तयार झालेली आहे, तर दोन्ही पॉईंट, आता हे बी पॉईंट पकडा, हा पॉईंट सी पकडा. आता बी चे कोऑर्डिनेट्स काय 4 7 1 आणि ह्याचे काय 3 5 आणि 3, आणि इथून जी परपेंडिक्युलर टाकलेली आहे, इथून जी परपेंडिक्युलर टाकलेली आहे त्याचा फुट ऑफ परपेंडिक्युलर पी म्हणूया, ठीक आहे. सो फुट ऑफ परपेंडिक्युलर पी म्हणूया, त्याचेच आपल्याला इथे कोऑर्डिनेट्स विचारले, ठीक आहे. मला वाटतं हे क्वेश्चन सुद्धा आपण भरपूर बघितलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला इक्वेशन ऑफ लाईन लिहिता आलं पाहिजे. इक्वेशन ऑफ लाईन लिहिता आलं तर गोष्टी पुढे जाऊ शकतात. मग इक्वेशन ऑफ लाईन मला वाटतं सगळ्यांना पार्ट असेल फॉर्म्युला, बघून घ्या. x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. ओके, सो हा जर फॉर्म्युला पार्ट असेल तर तुम्ही इक्वेशन ऑफ लाईन इझिली लिहू शकता. सो x मायनस, आता तुम्ही x मायनस x1 4, ठीक आहे, y मायनस 7 आणि z मायनस 1, हे पहिले लिहून घ्या. आता हे दोघांचं सबस्ट्रॅक्शन करायचं, 3 मायनस 4 म्हणजे मायनस 1, 5 मायनस 7 म्हणजे मायनस 2, 3 मायनस 1 म्हणजे मायनस 2, ठीक आहे. सो हे इक्वेशन ऑफ लाईन झालं, इक्वेशन ऑफ लाईन, ओके, बीसी असं म्हणूया. ओके, आपल्याला भेटलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखादा फुट ऑफ परपेंडिक्युलर मला फाइंड करायचं असतं, मी काय करतो, भाई हा जो इक्वेशन ऑफ लाईन आलाय ना त्याला लॅम्डाने इक्वेट करतो, जेणेकरून मला त्या पी चे कोऑर्डिनेट्स भेटतात, बट इन फॉर्म ऑफ लॅम्डा. मग जर मी तो लॅम्डा फाइंड करू शकलो काहीतरी जुगाड करून, तर म्हणजे पी चे कोऑर्डिनेट्स झाले माझे, बरोबर आहे. सो मी काय करतो, हे जे इक्वेशन लिहिलंय ना आपण, x मायनस 4 अपॉन मायनस 1 इज इक्वल टू y मायनस 7 अपॉन मायनस 2 आणि z मायनस 1 अपॉन 2 इज इक्वल टू लॅम्डाला इक्वेट करून टाकूया. म्हणजे x मायनस 4 इज इक्वल टू मायनस लॅम्डा, म्हणजे x इज इक्वल टू मायनस लॅम्डा प्लस 4, ठीक आहे. y काय येणार आहे, y मायनस 7 अपॉन मायनस 2 आहे ना, ठीक आहे, डायरेक्टच टाकूया तिकडे, मायनस 2 लॅम्डा, y इज इक्वल टू मायनस 2 लॅम्डा प्लस 7 आणि z मायनस 1 इज इक्वल टू 2 लॅम्डा, सो z इज इक्वल टू 2 लॅम्डा प्लस 4. सो हे काय झाले, हे पी चे कोऑर्डिनेट झाले इन फॉर्म ऑफ लॅम्डा. सो असं दे, जे काय आलंय मायनस प्लस जे काय येईल ते ठेवा, लक्षात घ्या, ठीक आहे. आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. हे जरी आता खराब दिसत असेल तर आपल्याला ह्याला मेकअप करायचा आहे. पण आता आपण लॅम्डा फाइंड करू कुठून, तर आता एक बघा, मी ए2 वेक्टर काढू शकतो का, बिंदास काढू शकतो, कारण काय माझ्याकडे ए चे कोऑर्डिनेट्स आहेत आणि पी आहे माझ्याकडे. सो मी ए2 वेक्टर बिंदास लिहू शकतो. आता ए चे कोऑर्डिनेट्स काय आहेत एकदा बघूया, 1 0 3, ठीक आहे. आता एपी वेक्टर ज्यावेळी मी काढायचं म्हणेन त्यावेळी काय होणार आहे बघा, मायनस लॅम्डा आणि 1 होतं ना, म्हणजे 3i, ठीक आहे, प्लस मायनस 2 लॅम्डा प्लस 7 0 असल्यामुळे ह्याच्यात काही फरक नाही पडला, आणि हा काय होणार आहे प्लस 2 लॅम्डा आणि काय होतं 3 होतं ना, मला वाटतं काय होतं 1 3 मायनस 1 म्हणजे 2. ओके, इथे झालं की. आता बघा इथे मी एक गोष्ट बघू शकतो की आता एपी जो वेक्टर मला भेटलेला आहे, हा एपी वेक्टर, आणि ह्या जर मला लाईनचा जर डी भेटला, ठीक आहे, ह्या लाईनचा जर मला डी भेटू शकला तर मी काय करू शकतो, म्हणजे वेक्टर अलॉंग दॅट लाईन भेटला तर दोघांचं डॉट प्रोडक्ट मला 0 दाखवते, 100% दाखवते. मग आता तो जो वेक्टर आहे तो कसा लिहिणार, तर माझ्याकडे हे आहे दिलेलं, बरोबर आहे, ही गोष्ट माझ्याकडे अवेलेबल आहे. सो मी काय करणार, 1 2 आणि 3 पॉईंट करून डी वेक्टर फॉर्म करणार. सो -1 -2 आणि -2 असं आहे, ठीक आहे, बरोबर आहे. सो डी इज इक्वल टू -1 -2 -2. आता हा डी झाला. मग आता एपी इंटू डी करायला हरकत नाही, एपी डॉट डी काय होणार आहे 0च होणार आहे. मग पहिला हे करून घेऊया. सो हे काय झालं, -7 म्हटलं लॅम्डा -3 झालं, हे काय झालं, हा पण -7 म्हटलं प्लस झाला 4 लॅम्डा आणि -14 झालं इथे, ठीक आहे, कारण +7 आहे. आणि इथे किती झालं, हे झालं मायनस ना, म्हणजे हे झालं 2. ओके, सो दिस इज मायनस, झेड इज मायनस मायनस नाही 4, म्हणजे हा काय झाला 2k, ठीक आहे. इज दिस प्लस z -3 -1 प्लस 2. ओके, सो दिस शुड बी प्लस, कारण z2 आहे ना, 3 -1 आहे, सो तो 2 झाला. ओके, सो आता मी काय करू शकतो, 2 ने मल्टिप्लाय करायचं, बरोबर. सो दिस विल बी प्लस 2k. सो 2 म्हणजे इथं झालं 4 लॅम्डा आणि हे झालं -4 इज इक्वल टू 0. नाव इफ यू सिम्प्लिफाय दिस थिंग, हे सगळं ओपन करा, बघा काय येणार आहे, लॅम्डा 4 लॅम्डा म्हणजे 5 लॅम्डा आणि 9 लॅम्डा, 9 लॅम्डा आणि किती झालं 3 14 आणि 7 4 21, म्हणजे 9 लॅम्डा -21 इज इक्वल टू 0, म्हणजे 9 लॅम्डा इज इक्वल टू 21. सो लॅम्डा इज इक्वल टू किती येणार आहे, 21/9 इज इक्वल टू 7/3. सो लॅम्डा जर 7/3 आहे तर पी चे माझे कोऑर्डिनेट्स मला माहिती आहेत काय आहे, तर 4 - लॅम्डा असं काहीतरी ना,
4 मायनस लॅमडा, आपण आता काय करूया मायनस आहे इकडे घेऊया जेणेकरून आपल्याला सोडवायला बरं पडेल. त्याच्यानंतर काय होतं 7 मायनस 2 लॅमडा असं काहीतरी होतं आणि त्याच्यानंतर अजून काय होतं आपलं 2 लॅमडा प्लस 1 होतं, मग तो ठीक आहे 2 लॅमडा प्लस 1 तसाच ठेवूया. सो हे काय झालं 4 मायनस 7/3. ओके, हे झालं. त्याच्यानंतर हे 7 मायनस 14/3 असं झालं आणि हे काय झालं 2 लॅमडा म्हणजे 2 म्हणजे 14/3 प्लस 1. सो हे सगळं सोडवून घ्या. हे सोडवलं काय येणार आहे 5/3 21 म्हणजे 7/3 इथे 3 म्हणजे 4 म्हणजे इथे 17/3. ठीक आहे. सो दिस विल बी युअर कोऑर्डिनेट्स फॉर फुट ऑफ परपेंडिक्युलर अँड दिस विल बी युअर फायनल आन्सर. ठीक आहे. सो एक लक्षात घ्या, थोडा क्वेश्चन बाकी क्वेश्चनपेक्षा लेंथी होता नक्की ऑब्व्हियसली, कारण कसं लाईनच्या कॅल्क्युलेशनला थोडा वेळ जातो. सांगतो बघा कसं आहे की प्लेन आणि जेव्हा एखाद्या पॉईंट बद्दल जेव्हा बोलणं चालू असतं त्यावेळी त्याचं इक्वेशन वगैरे फाइंड करायला खूप कमी वेळ लागतो, पण जेव्हा मी लाईन्स बद्दल बोलतो ना त्यावेळी मला थोडासा वेळ जास्त जाणार आहे. त्याच्यामुळे कसं इथे मेहनत पण तेवढीच करावी लागते ना. तुम्ही ऑब्झर्व करा, आपल्याला पहिला इक्वेशन ऑफ लाईन फाइंड करायला लागलं, ती पहिली मेहनत. ठीक आहे. त्यानंतर आपण काय केलं, त्याच्यावरून आपण फुट ऑफ परपेंडिक्युलर कसं फाइंड करतो तर लॅम्बडाला इक्वेट करून सो त्याचे लॅम्बडामध्ये कोऑर्डिनेट्स मिळवले. मग आपण विचार केला की लॅम्बडाला फाइंड कसा करू, तर एपी वेक्टर परपेंडिक्युलर आहे लाईनला, माझा लाईनचा डायरेक्शन वेक्टर डी काढला तर त्या दोघांचं डॉट प्रोडक्ट 0 येतं. सो त्याचं मी ऍप्लिकेशन करून लॅम्बडा फाइंड केला आणि लॅम्बडा फाइंड करून पुन्हा मी काय केलं पीच्या ह्याच्यात कोऑर्डिनेट सबस्टिट्यूट करून फायनल आन्सर इथे डिराईव्ह केला. ठीक आहे. सो प्रोसिजर लेंथी आहे, 100% लेंथी आहे, पण काय पर्याय नाही आहे. ओके, सो मला वाटतं इथपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या असतील, तर पुढचे पण आपण एक्झाम्पल बघायला सुरू करूया. चला, सो नेक्स्ट क्वेश्चन आपण जे बघूया, चला थोडेसे अजून वेगळ्या टाईपचे क्वेश्चन बघून घेऊया. द इक्वेशन ऑफ प्लेन passing through the line of intersection of the planes, okay, 2x minus y is equal to 0, छोटस इक्वेशन है 3z minus y is equal to 0 and perpendicular to the plane काय दिले 4x plus 5y minus 3z is equal to 8 is. ठीक आहे. पहिला पुन्हा ऍज युजुअल क्वेश्चन पहिला समजून घेणं फार गरजेचं आहे की काय दिलंय. द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द लाईन ऑफ इंटरसेक्शन. ओके, सो दोन प्लेन्स आहेत जे आपले इंटरसेक्ट झालेले. ठीक आहे. आणि त्यातून आता बघा इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ प्लेन, हे दोन प्लेनच्या इंटरसेक्शनमुळे जी लाईन बनते ती आपण बघितलेली आहे आणि परपेंडिक्युलर टू सम अदर प्लेन असं दिलेलं आहे. ठीक आहे. सो आता पहिली गोष्ट म्हणजे अशा टाईपचे आपण एक्झाम्पल बघितलेले आहेत की जो रिक्वायर्ड प्लेन आहे तो ह्या दोन प्लेनच्या हिशोबाने जर मी म्हटलं तर तो काय असणार आहे, दिस प्लस लॅम्बडा दिस इज इक्वल टू 0च्या फॉर्म मध्ये p1 प्लस p2 किंवा p प्लस p1 लॅम्बडा इज इक्वल टू 0च्या फॉर्म मध्ये. बरोबर आहे. प्लेन 1 प्लस लॅम्बडा इंटू प्लेन 2 या फॉर्म मध्ये आपल्याला तो बघायला मिळेल. बरोबर आहे. आता हे जर सोडवलं तर काय होणार आहे 2x मायनस वाय प्लस 3z लॅम्बडा मायनस वाय लॅम्बडा इज इक्वल टू 0 म्हणजे 2x मायनस आता इथे y आणि मायनस वाय लॅम्बडा प्लस 3z लॅम्बडा इज इक्वल टू 0 म्हणजे 2x. इथे आपण घेऊया प्लस ठेवूया म्हणजे आपल्याला आतमध्ये मायनस मायनस भेटेल. सो मायनस लॅम्बडा वाय. ओके, आणि इथे काय करूया 3 लॅम्बडा एकत्र ठेवूया आणि z तसंच घेऊया. ठीक आहे. सो आता हा मला रिक्वायर्ड प्लेनचं इक्वेशन भेटलं पण इन फॉर्म ऑफ लॅम्बडा. मग आता लॅम्बडा फाइंड करायची गरज लागेल मला. ऑब्व्हियसली लॅम्बडा आता फाइंड करणार कसा, तर त्यांचं म्हणणं काय की जो रिक्वायर्ड प्लेन आहे तो परपेंडिक्युलर आहे ह्या प्लेनला. बरोबर आहे. म्हणजे ह्या प्लेनचं आणि ह्याचं जर मी डॉट घेतला तर तो 0 झाला पाहिजे. बरोबर आहे. मग मी काय करणार डॉट घ्यायला सुरू करणार. आता एक होईल 4 into 2 म्हणजे 8 झाला आणि हा मायनस 5 लॅम्बडा. बरोबर आहे. हा -3 आणि इथे 3 म्हणजे -9 लॅम्बडा इज इक्वल टू 0. सो आता इथे झालं 8 - 5 3. सो 3 आपण तिकडे जर घेऊन गेलो तर इथे होणार आहे -5 - 14 म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू 3/14. ठीक आहे. सो लॅम्बडा काही होते काय हरकत नाहीये. आता जो लॅम्बडा आलेला आहे तो ह्या प्लेनच्या इक्वेशन मध्ये टाकून द्या. इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकूया आपण. सो सबस्टिट्यूट लॅम्बडा इज इक्वल टू 3/14 इन इक्वेशन 1. सो टाकल्यानंतर मला काय भेटणार आहे बघा अशा पद्धतीने काहीतरी भेटेल 2x मायनस वाय प्लस 3/14 इंटू काय होता y मायनस 3z मायनस y इज इक्वल टू 0. सो सबस्टिट्यूट करा 28x मायनस 14y
प्लस 3 म्हणजे 9z मायनस 3y इज इक्वल टू 0. बरोबर आहे. सो 28x मायनस 17y plus 9z is equal to 0. This will be your final and required answer of the plane. ओके, ऑप्शन मध्ये आहे का 28 मायनस 17 प्लस 9 आहे. ठीक आहे. सो लक्षात घ्या की सिंपल होतं, फक्त काय की 2-3 प्लेन्स बद्दल इथे थोडंसं डिस्कशन दिल्यामुळे काय होतं की कधी कधी मुलांना कन्फ्युजन होऊ शकतं की बाबा 2 प्लेन्स दिले, आता इथं ते त्यांचं म्हणणं तेच होतं 2 प्लेन इंटरसेक्ट होतात, ती लाईन बनलेली आहे. ठीक आहे. त्या लाईन मधून पास होणारं प्लेन परपेंडिक्युलर आहे अजून एका प्लेनला. ठीक आहे. मग तो इथे कॉम्प्लिकेटेड होऊन जातो. थोडासा विचार कसं आहे, ही 3D मध्ये प्लॉट करण्यापेक्षा डोक्यामध्ये ह्याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे की अरे हा 2 प्लेन म्हणजे काय, मी असं म्हणेन चला हे 2 प्लेन म्हणजे माझ्या 2 भिंती आहेत आणि ती लाईन ऑफ इंटरसेक्शन आहे, त्यातून एक प्लेन पास होतोय आणि अजून एक प्लेन आहे जो त्या लाईन ऑफ इंटरसेक्शन मधून पास होणाऱ्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. मग त्या दोघांचा डॉट प्रोडक्ट 0 आहे 100%. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही इझिली विचार करू शकता. कॉम्प्लिकेटेड काही नाहीये, फक्त थोडंसं व्हिज्युअलायझेशनचे तुम्हाला भरपूर याच्यामध्ये जरा म्हणतात ना, थोडंसं व्हिज्युअलायझेशन आहे, भरपूर व्हिज्युअलायझेशन आहे, थोडंसं लॉजिक वापरायला पाहिजे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊया काय. द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पॉइंट्स काय दिले बघा, 1 1 0 -2 2 -1 अँड 1 2 1 इज. ठीक आहे. आता इथे थोडासा प्रश्न आणि संभ्रमात मुलं पडू शकतात की अरे आता तर 2 पॉईंट होते तोपर्यंत ठीक होतं, आता 3 पॉईंट्स आम्ही काय करणार, त्यात बाकीचं काय माहितीच नाही दिले की ह्या ऍक्सिसला पॅरलल आहे, त्या ऍक्सिसला पॅरलल आहे, काहीच गोष्टी दिलेली नाही मला, मग मी ते काय करू शकतो. तर लक्षात घ्या, अशा वेळी डिटर्मिनंट फॉर्मचा थोडासा विचार करायचा की अरे जर तुम्ही डिटर्मिनंट फॉर्म वापरला जो इक्वेशन ऑफ प्लेन साठी होता, तर तो काय होता की एक पॉईंट रेफरन्स पॉईंट पकडा, त्याला x मायनस x1 y मायनस y1 आणि z मायनस z1 अशा हिशोबाने लिहा. मग आता हे 2 कॉलम कशाने भरू, हा पहिला कॉलम भरायचा तर मला समजलं, मग 2 कॉलम तुम्ही काय करू तर एकच रेफरन्स पॉईंट ठेवा आणि त्यातून एक मायनस करा, एकदा ह्याला मायनस करा आणि एकदा ह्या पॉईंटला मायनस करा. ठीक आहे. म्हणजे ते तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. सो इथून तुम्ही 1 - 2 कसंही करू शकता, हे मायनस हे करायचं, हे मायनस, पण ज्या पद्धतीने ह्याला करा तीच पद्धत या पुढच्या ह्याला ठेवा. ठीक आहे. सो हे मायनस मायनस नको, मी काय करतो 1 - -2 3 झालं, 1 - 2 म्हणजे इथे -1 आलं आणि इथे 1 - 1 म्हणजे इथे सॉरी 0. ओके बरोबर 1, हा 0 - 1 म्हणजे 1. ठीक आहे. सिमिलरली 1 - 1 0, 1 - 2 म्हणजे -1 पुन्हा आणि 0 - -1. ठीक आहे. सो हे सिमिलर आलेलं आहे. आता हे कशाला इक्वल असणार आहे, ऑब्व्हियसली इक्वल टू 0 असणार आहे. आता तुम्ही सोडवायला सुरुवात करू शकता. x - 1 इथे काय येणार आहे 1 - 1 मायनस ऑफ y - 1 आणि इथे काय येणार आहे तुमचं -3 आणि 0, त्याचा काय संबंध नाही. z इंटू बघूया आपण काय z इंटू -3. ठीक आहे. हा तर निघूनच गेला, याचा इथे काय भारता प्रश्न येणार नाहीये. बरोबर आहे ना. -1 चेक करूया आपण एकदा, काय गडबड नाही झाली. 0 ओके 0 0 ओके ओके सॉरी 0 मायनस ऑफ -1 म्हणजे हा +1 झाला. ठीक आहे. कारण एक्स इक्वेशन मध्ये दिसतोय म्हणजे हा झाला इथे तुमचा प्लस. ठीक आहे. ठीक आहे. सो हे किती झालं 2, म्हणजे याला सोडवायचं म्हटलं तर असं आहे 2x - 2. ठीक आहे. इथे काय होणार आहे तुमचं मायनस. ठीक आहे. आता y मायनस जर घेतलं तर काय होणार आहे y - 1 -3 म्हणजे हा +3y झाला. ठीक आहे. हा +3y आणि हे पण झालं +3 आणि हा -3z झाला इज इक्वल टू काय 0. सो आता इथून मला वाटतं काय सिंपल आहे 2x + 3y - 3z आणि हे किती झालं 1. सो इज इक्वल टू 1. बघूया आपण ऑप्शन आहे का, काय गडबड केली आपण. ओके ओके. सो दिस विल रिमेन -3 ओनली, कारण शेवटी काय हा -3 - 1 +3 होईल, पण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे. सो स्टेप वाईज करा, अशी गडबड होऊ शकते. सो -5 इज इक्वल टू 0. सो फायनल इक्वेशन काय येणार आहे 2x + 3y - 3z इज इक्वल टू 5. आता ऑप्शन्स बघूया. 2x + 3y - 3z इज इक्वल टू 5 आहे, ऑप्शन नंबर डी आहे. ठीक आहे.
सो कॅल्क्युलेशन मिस्टेक्स होऊ शकतात थोड्याशा. कसं आहे तुम्ही प्रॉपरली सोडवत चला. जसं बुकवरती सोडवण्याची गोष्ट वेगळी आणि हे पेन टॅबलेटवरती लिहितो त्यावेळी थोडंसं फरक पडतो. सो हे साईन इकडे तिकडे राहू शकते. सो डिरेक्टली करण्यापेक्षा बेटर आहे की -3 पहिला आत मल्टिप्लाय करा आणि मग हा मायनस आहे आतमध्ये इनकॉर्पोरेट करा. नाहीतर काय होईल, हे जसं मी इथे +3 लिहिलं तसं तुम्ही पण लिहून ठेवू शकता. ठीक आहे, सिंपल होतं. सो 3 पॉईंट दिले तरी काही फरक नाही पडत. 1 पॉईंट रेफरन्स पॉईंट पकडा आणि त्यातूनच ते 2 आहेत ते सबस्ट्रॅक्ट करा. ठीक आहे, सो तुम्हाला 2 रो भेटतील आणि एक्स वाला तुम्हाला पहिला रो भेटूनच जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय दिलाय बघा. द डिस्टन्स ऑफ द पॉइंट 1, -2 आणि 3 फ्रॉम द प्लेन काय दिलाय प्लेन x - y + z = 5 measured parallel to line x/2 = y/3 = z-1/6. ठीक आहे, सो आता हा क्वेश्चन थोडासा हटके बघा. द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ प्लेन. ठीक आहे, डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम अ प्लेन सो अँड सो मेजर्ड पॅरलल टू द लाईन. म्हणजे आता इथे काय दिलंय, पहिला सिनारिओ समजून घेऊया की काय दिलंय आपल्याला. एक प्लेन दिलाय. ठीक आहे, एक प्लेन आहे, एक पॉइंट आहे ज्याचे कोऑर्डिनेट्स 1, -2 आणि 3 आहेत आणि त्या पॉइंट पासून एक कुठेतरी लाईन आहे. ठीक आहे, एक अशी एक लाईन आपण पकडूया. ही लाईन आहे ज्याचं इक्वेशन आपल्याला गिवन आहे या लाईनचं, आणि त्याच्या पॅरलल ज्यावेळी मी या पॉइंट पासून प्लेन पर्यंत चालेन, ठीक आहे, तर तो जो पॉइंट इथे भेटणार आहे याला जर मी पी म्हटलं, हा क्यू म्हटला, तर मला पी क्यू डिस्टन्स विचारलंय. ठीक आहे, आय नीड पी क्यू डिस्टन्स. मी हा परपेंडिक्युलर टाकून ठेवलाय. पण एक समजण्यासारखी गोष्ट याच्यात काय होती की बाबा ज्यावेळी मी इथून ह्या लाईनच्या पॅरलल चालणार, ही लाईन ह्या दिशेने चालले, मी त्याच दिशेने पॅरलल इथे चालायला लागलो आणि प्लेनला ज्यावेळी मी टच करेन तो क्यू आहे आणि मला आता फायनली पी क्यू डिस्टन्स फाइंड करायचं. ठीक आहे, सो आता हे थोडंसं तुम्हाला इथे थिंकिंगची गरज आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर पीक्यूचं इक्वेशन काढू शकलात, पीक्यूच्या लाईनचं इक्वेशन, तर सोपं पडेल तुम्हाला. ठीक आहे, सो मी काय म्हणू शकतो की इक्वेशन ऑफ पीक्यू मी कसं लिहिणार, तर x - x1 = y - y1 म्हणजे +2 = z-3 अपॉन. ठीक आहे, अपॉन. आता एक लक्षात घ्या, ही जी लाईन आहे पीक्यू ही ह्याच लाईनच्या पॅरलल आहे, म्हणजे ह्याचे डीआर्स आणि ह्याचे डीआर्स काय असणार आहे, सेम असणार आहेत. म्हणजे ह्या लाईनचे डीआर्स किती आहेत, 2, 3 आणि 6. सो ते 2, 3 आणि 6 इथे झाले. ठीक आहे, सो माझं इक्वेशन ऑफ लाईन तर कम्प्लीट झालं. पण पुन्हा मला क्यूचे कोऑर्डिनेट्स पाहिजेत, म्हणून मी काय केलं, ह्या लाईनला लॅम्बडाला इक्वेट केली. म्हणजेच काय झालं, एक्स काय होणार आहे 2 लॅम्बडा +1, वाय काय होणार आहे 3 लॅम्बडा -2 आणि झेड काय होणार आहे 6 लॅम्बडा +3. ठीक आहे, सो XYZ भेटले. म्हणजेच हे मला क्यू लॅम्बडाच्या फॉर्म मध्ये इथे भेटला. 2 लॅम्बडा +1, 3 लॅम्बडा -2 आणि 6 लॅम्बडा +3. ठीक आहे, आता क्यू मला भेटल्यानंतर मला एक गोष्ट माहिती आहे की मला ह्या क्यूचे कोऑर्डिनेट्स भेटले तर पी चे कोऑर्डिनेट्स आहेत, म्हणजे मी डिस्टन्स फॉर्म्युला लावू शकतो. मग आता हे लॅम्बडा मी फाइंड करू कसं, तर आता इथे उपयोग येणार आहे प्लेनचे इक्वेशन. त्यांचं म्हणणं काय की हा क्यू पॉईंट प्लेन वरती आहे. जर हा क्यू पॉईंट प्लेन वरती आहे तर तुम्हाला दिलेलं इक्वेशन सॅटिस्फाय करणार ना. हे जे इक्वेशन आहे ते 100% सॅटिस्फाय करेल ना हा पॉईंट, कारण तो प्लेन वरतीच आहे. सो सबस्टिट्यूट करून टाका. सो हे काय होणार आहे, प्लेनचं इक्वेशन काय x - y + z = 5. सो टाकलं मी 2 लॅम्बडा +1 - 3 लॅम्बडा, ओके, -3 लॅम्बडा -2 असं आहे ना, आणि 6 लॅम्बडा +3. ओके, 6 लॅम्बडा +3 -5 = 0 असं लिहून घेऊया. आपल्याला लॅम्बडाच फाइंड करायचं. 2 लॅम्बडा +1 - 3 लॅम्बडा +2 +6 लॅम्बडा, हा लॅम्बडा +3 -5 = 0. सो इक्वेशन काय येणार आहे बघा, एक मी हे झालं 6, 6 आणि 2 8. ओके, 8 आणि 3 5, 5 लॅम्बडा x बरोबर लिहिलं ना रे, +6 मायनस आहे, जस्ट अ मिनिट. ठीक आहे, काय हरकत नाही. आता मी पूर्ण प्रॉब्लेम नाही चेंज करत. इथे मी क्वेश्चन मध्ये लिहिताना चुकून इथे मायनस साईन होती ती मी लिहिलेली नाही, जाऊ दे, आता मी नाही चेंज करणार. ठीक आहे, सो ते तुम्ही हा नवीनच क्वेश्चन असं समजा, ती मिस्टेक वगैरे काय नाही, हाच क्वेश्चन आहे. सो हे किती झालं -1 म्हणजे 5 लॅम्बडा. ठीक आहे, आणि हे किती झालं 1, हे 2 3 आणि हे 3 6 -1 म्हणजे 6 - 5 म्हणजे +1 = 0. सो लॅम्बडा झालं 1/5 झाला, बरोबर आहे ना. 2 आणि 3 -1 +6 5 लॅम्बडा 1 + 2 3 आणि 3 + 3 6
आणि इथे काय येणार आहे 6 - 1 5. सो लॅमडा हा भेटला. आता क्यूचे कॉर्डिनेट्स मला 100% भेटणार आहेत. सो मी काय केलं इथे टाकून दिलं 2/5 + 1 त्याच्यानंतर काय आहे 3 ना 3 × 3/5 - 2 आणि काय 6/5 ओके +3 हे कशाचे आहेत क्यूचे कॉर्डिनेट्स आहेत. सो हे क्यूचे कॉर्डिनेट्स काय होणार आहेत π2 इथे 5 7/5 एक इथे 10 - 7/5 ओके आणि इथे दिला 15 6 21/5. सो क्यूचे माझे हे कॉर्डिनेट्स आले. आता क्यूचे जर मला कॉर्डिनेट्स आलेले आहेत तर आता एक लक्षात घ्या हे आणि पी चे कॉर्डिनेट्स तुम्हाला काय करायचं आहे डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. सो तुम्हाला असं काहीतरी भेटेल पी क्यू तुम्हाला माहिती आहे अंडर रूट मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी फाइंड करायला लागतील. ठीक आहे सो ते तुम्ही फाइंड करा आणि मला तुम्ही आन्सर सांगू शकता याचं. सो मेजरली या क्वेश्चन मध्ये हे थोडंसं जे वेगळं होतं ना मेजर पॅरलल टू द लाईन हे मला एक्सप्लेन करायचं होतं की बाबा एखादी लाईन असेल त्याच्या पॅरलल ज्यावेळी मी चालत आलो आणि प्लेनला टच केलं तर त्या पॉईंटचं आणि त्या पी पॉईंट जिथून आपल्याला इथे चालत यायचं आहे एवढं डिस्टन्स मोजायला लागणार. ठीक आहे सो ते मी मोजून घेतलं. ओके सो अशा पद्धतीने तुम्ही सोडवा आणि आता काय नाही पी क्यू भेटल्यावर म्हटलं डिस्टन्स फॉर्म्युला काय मला वाटतं कठीण नाही अप्लाय करायला. सो यू कॅन टेल द आन्सर. सो आय एम एक्सपेक्टिंग दिस फ्रॉम यू पीपल. हे शेवटचं अगदी ठेवलेलं आहे तुम्हाला. ओके सो इफ दिस इज क्लिअर चलो नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊया. अजून एखादा दुसरा क्वेश्चन बघूया आपण काय काय आहे म्हणजे अजून क्लिअर होईल. द इक्वेशन ऑफ प्लेन passing through straight line x - 1/2 y + 1/-1 आणि z - 3/4 and perpendicular to the plane. okay हा सोपा and perpendicular to the plane x + 2y + z is equal to 12 is. ठीक आहे सो आता इथे बघा त्यांनी काय दिलं इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू स्ट्रेट लाईन सो अँड सो अँड परपेंडिक्युलर टू प्लेन दिस अँड दिस. म्हणजे थोडंसं तुम्हाला इथे इमॅजिन करावं लागेल. आता ऑब्व्हियसली तुम्हाला इथे दोन प्लेन्सच्या परपेंडिक्युलरची कंडिशन इथे तुम्हाला जमली पाहिजे काढायला. ठीक आहे सो हे असं काहीतरी असणार आहे इथे. वेट विल सी थोडंसं जरा बेटर एखादी फिगर काढण्यात आपण प्रयत्न करूया. सो हे असं काहीतरी इथे तुम्हाला बघायला मिळेल इन दिस वे. सो हे जे आहे हे परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे सो आता एक लक्षात घ्या इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू स्ट्रेट लाईन म्हणजे ही जी स्ट्रेट लाईन आहे ना ही एक लाईन आहे आपल्याला दिलेली हे इथे आहे. ठीक आहे अँड परपेंडिक्युलर टू प्लेन. ठीक आहे हा परपेंडिक्युलर प्लेनचं इक्वेशन दिलंय. मग ह्याचा जर मी नॉर्मल काढायचं म्हटलं तर ह्याचेच कोएफिशियंट येतील ना I + 2j + k बरोबर आहे. हे कोएफिशियंट आले बरोबर आहे नॉर्मलचे कारण की मला काय दिलंय या परपेंडिक्युलर प्लेनचं इक्वेशन दिलेलं आहे आणि मला हा जो प्लेन आहे हा बॉटमचा प्लेन त्याचं इक्वेशन फाइंड करायचं आहे. आता जर मी पहिल्या प्लेनची जो प्लेन उभा आहे असा त्याची नॉर्मल काढली तर ती नॉर्मल खालच्या प्लेनला काय असणार आहे कम्प्लिटली पॅरलल असणार आहे बरोबर आहे. मग ती जर पॅरलल आहे आणि ही लाईन माझ्याकडे आहे तर या लाईनच्या पण मी डिरेक्शन रेशो लिहू शकतो डी लिहू शकतो. मी काय लिहू शकतो 2i - j आणि +4k. आता ह्या दोघांचं जर मी क्रॉस प्रोडक्ट घेतलं तर मला ह्याच्या अलोंग एक नॉर्मल भेटेल बरोबर आहे. बघा आता फ्लो समजून घ्या या दोघांचं क्रॉस प्रोडक्ट घेतलं तर एक नॉर्मल भेटेल आणि त्या नॉर्मलचं मी कुठेतरी ह्याच्यासोबत डॉट केलं तर मला फायनल आन्सर भेटेल. ठीक आहे पण इथे जाण्याच्या आधी माझं काय म्हणणं आहे ह्या लाईनवरचा एक पॉईंट माहिती आहे ना आपल्याला हा पॉईंट 1 -1 आणि 3 हा पॉईंट कसा आहे ह्याच्यावरती हा लाईन वरती लाय करतो. मग जर मी हे लाईन हे क्रॉस प्रोडक्ट हे सगळं एकत्र एका डिटर्मिनंट मध्ये मांडायचं म्हटलं तर मी कसं लिहू शकतो तर बघा x - 1 त्यांचं पॉइंट आहे ना y + 1 आणि z - 3. ठीक आहे आणि इथे काय लिहिणार मी 100% पहिला तर डिरेक्शन आणि नॉर्मलचे इथे मी कोएफिशियंट घेणार. सो हे झालं 1 2 1 2 -1 आणि 4. आता तुम्ही म्हणाल हे असं कसं तर हे लक्षात घ्या मी जर हे क्रॉस प्रोडक्ट घेतलं असतं तर इथे काय आलं असतं I J आणि K बरोबर आहे म्हणजे I J K आलं असतं आणि त्याचंच मी डॉट ह्याच्यासोबत घेणार म्हणजेच पुन्हा काय झालं असतं हे झालं असतं ना. सो म्हणून मी काय म्हटलं एकत्र इनकॉर्पोरेट करून लिहिलं आणि हे 0 ला इक्वेट केलं. आता हे सोडवू शकतो आपण काय येणार आहे बघा x - 1 × 9 - y + 1 × 2 + z - 3 × -5 is equal to 0. so 9x - 9 हे काय झालं -2y + 2 -5z + 15 is equal to 0. ठीक आहे सो हेच इक्वेशन आहे हे तुम्ही सिम्प्लिफाय करा 9x - 2y -5z हे तसंच लिहिलं. आता बघा 2 9 म्हणजे -7 आणि हे 15 बरोबर ना करेक्ट आहे ना तुम्हाला 17
-10 म्हणजे ठीक आहे, हे बरोबर आहे, हे 4च आलं पाहिजे आपलं, कुठे मिस्टेक झाले का? -2 -5 -2y, ठीक आहे, हा 2 इथे काय होणार आहे? ओके ओके, अगेन सेम मिस्टेक की हा 2 इथे मल्टिप्लाय केला, -n इथे रॉंग आली, ठीक आहे. सो -9 आणि -2 -11 +15 म्हणजे +4 = 0, ठीक आहे. सो 9x - 2y - 5z = -4 आपलं हे आन्सर आहे, ठीक आहे. सो थोडासा विचार करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी आपण कसं आहे की फॉर्म्युला माहिती आहे अप्लाय करा असं नाहीये. थोडंसं आपण आता 2 फॉर्म्युले जर वेगवेगळे केले असते तरी पण हेच आन्सर आलं असतं, किंवा मी तोच फॉर्म्युला एकत्र ज्यावेळी इनकॉर्पोरेट केला त्यावेळी सुद्धा तेच आन्सर आलं. सो काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, चला अजून एक क्वेश्चन बघून घेऊया. काय दिलंय? द कोऑर्डिनेट्स. आणि माझं म्हणणं आहे, हे जेव्हा मी क्वेश्चन लिहितो त्यावेळी तुम्ही हे पॉज करा. मी काय इथे काय टायमर वगैरे लावून वाट बघू शकत नाही, कारण म्हणतात ना तुम्ही तिकडे काय करणार मला माहित नाही, लाईव्ह असल्यावर वेगळी गोष्ट. पण माझं असं म्हणणं आहे, तुम्ही ज्यावेळी मी तुम्हाला हे सोडवायला देतो त्यावेळी तुम्ही शांतपणे पॉज करायचं, स्वतःहून सोडवायचं आणि मग व्हिडिओ प्ले करायचा आणि चेक करायचं की आपला बरोबर आलाय का, ठीक आहे. 3x + 4y + 5z = 25r, ठीक आहे. क्वेश्चन वाचूया. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन दिस विथ द प्लेन दिस आर, ठीक आहे. म्हणजे पुन्हा काय आलं की एक इंटरसेक्टिंग लाईन आहे, ती लाईन कशी आहे मला माहित नाही, पण हा पॉईंट जो इंटरसेक्टिंग आहे तो प्लेन वरती लाई करतो. मग मी ह्याला काय केलं, ह्या इक्वेशनला = लॅम्बडा म्हटलं आणि त्याच ह्याला या प्लेन मध्ये सबस्टिट्यूट केलं की माझा आन्सर झालं. सिम्पल एज दॅट, ठीक आहे. सो हे काय झालं, x = λ - 1, y = 3 λ - 3, z = -2 λ + 2, ठीक आहे. आता हा पॉईंट काय झाला, हे XYZ काय झाले, हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन P जर म्हटलं तर या P च्या लॅम्बडाच्या फॉर्म मधले कोऑर्डिनेट झाले, ठीक आहे. लॅम्बडाच्या फॉर्म मधले हे कोऑर्डिनेट झाले λ - 1, 3 λ - 3 -2 λ + 2, ठीक आहे. हे काय करा, हा पॉईंट ऑब्विसली प्लेन वरती लाई करतोय, सो प्लेनच्या इक्वेशन टाकून द्यायला. सो हे काय झालं, 3 × λ - 1 + 4 × 3 λ - 3 आणि +5 × -2 λ + 2 = 25, ठीक आहे. सॉल्व करूया. 3 λ - 3 4 × 12 λ - 12 प्लस माइनस -10 लैम्बडा प्लस 10 = 25. सो 3 लैम्बडा प्लस 12 लैम्बडा माइनस 10 लैम्बडा माइनस 3 माइनस 12 प्लस 10 = 25. सो इथे झालं 22, ठीक आहे. 22 नाही 2 झालं आणि हे झालं 5. सो 5 लैम्बडा = हे किती झालं, हे झालं 10 -2 -5 म्हणजे तिकडे गेलं 20 झालं, ठीक आहे. 30 झालं, प्लस होईल ना तिकडे जाऊन. सो लॅम्बडा ऑब्विसली 6. मला वाटतं आपल्याला कोऑर्डिनेट्स विचारले, सो एक एक टाकून बघायचे. काय येणार आहे, पी चे कोऑर्डिनेट्स काय येतील, λ - 1 म्हणजे 5, दुसरं किती येणार आहे 3 म्हणजे ते 18 - 3 म्हणजे 15 आणि इथे -2 म्हणजे -2 -12 प्लस 2 म्हणजे -10. सो दिस विल बी युअर फायनल आन्सर, ठीक आहे. सो एक लक्षात घ्या, प्रॉब्लेम्स तसे कठीण आहेत 3D मध्ये, जे तुम्ही बऱ्याच मुलांचं म्हणणं पण नाही आहे तसं की कठीण आहे 3D, पण अजून सुद्धा मला माहिती आहे काही मुलांना वाटत असेल की 3D टफ आहे वगैरे, असं काही विषय नाही. लक्षात घ्या, आपण आता नाही म्हटलं तरी एक 8-9 प्रॉब्लेम बघितले. बघा, एक लक्षात घ्या, पद्धत सोडवायची कुठे बऱ्याच ठिकाणी सिमिलर होती. याच्या आधी सुद्धा भरपूर प्रॉब्लेम आपण बघितलेले आहेत, पण कसं आहे, हे थोडे मिसलेनियस टाईप तुम्हाला प्रॉब्लेम बघायला भेटले. सो हे सगळे प्रॉब्लेम प्रॉपर तुम्ही सोडवायचे, पुन्हा बघितल्यानंतर पुन्हा तुम्ही सोडवायचे, तुमची बुक मेंटेन करायची. होमवर्कचा एक क्वेश्चन जो डिस्टन्स आहे त्या डिस्टन्स मला सांगायचं तुम्ही, ठीक आहे. आणि बिंदास काय डाऊट असेल तर विचारा. अभ्यास करा चांगला, ठीक आहे. संडेसाठी चांगला अभ्यास करा आणि नोट्स वगैरे कंप्लीट करून पाठवत चला. आधीमध्ये टचमध्ये राहणं गरजेचं आहे. ऑफलाईन जोपर्यंत सुरू होत नाही, तुम्ही जर विषय सोडला आता आणि कंटाळा केला, करिअर स्पॉइल होऊन जाईल, ठीक आहे. सो चलो, इनफ फॉर टुडे. भेटूया आपण उद्याच्या लेक्चरमध्ये, डाऊट सेशनमध्ये भेटूया. तोपर्यंत थँक्यू.